सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा बोर्ड पेपर 21 फेब्रुवारीला होणार आहे. मग या 21 फेब्रुवारीला होणाऱ्या बोर्डच्या पेपरसाठी तुमच्याकडे फक्त आणि फक्त एकच दिवस बाकी राहिलेला आहे, तो म्हणजेच की 20 फेब्रुवारी. मग या 20 फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते येणार आहेत, प्रत्येक क्वेश्चन जो बोर्ड पेपरमध्ये येणार आहे ते तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे बोर्डच्या पेपरसाठी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा जो पेपर आहे तुमचा पहिला पेपर आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्याकडे जेवढा वेळ आहे, आता तुम्ही व्हिडिओ कधी बघता मला माहिती नाही आहे, पण तुमच्याकडे जेवढा वेळ असेल, काही तास जरी बाकी असेल, तर तुमच्याकडे हा व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे, जे की तुम्हाला गॅरंटीड द मार्क्स वाढवून देणार आहे. ओके, मराठीची पेपरची तुमची इथं तयारी जेवढी झाली असेल त्याच्यापेक्षा अजून तुमचे जे मार्क्स आहेत त्यामध्ये शिल्लक तुमचे ॲड होतील, अशा पद्धतीचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे आहेत ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कंप्लीट पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी इथं समजतील. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट आपण इथं पाहणार आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्लॅनिंग वगैरे सांगितलेली होती की कशा पद्धतीने तुम्हाला तयारी वगैरे करायची आहे. जेवढे सुद्धा तुमच्याकडे दिवस आहेत तुम्ही नक्की इथं फॉलो केलं असेल, जेवढ्या सुद्धा विद्यार्थ्यांनी ती व्हिडिओ वगैरे पाहिला असेल त्यांनी. ठीक आहे, आता तुमच्याकडे एक दिवस आहे. एका दिवसामध्ये नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे आणि कशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला येतील सर्व आपण डिटेलमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, त्या अगोदर सर्वांनी एक काम करायचं आहे, छोटंसं काम करायचं आहे. पहा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत नसतो कारण की तुमचा वेळ इम्पॉर्टंट आहे, बट थोडंसं सांगतो ते म्हणजेच की चॅनलला तुम्ही काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण की बोर्ड रिलेटेड तुम्हाला सर्व पेपरसाठी इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहे प्रत्येक पेपरसाठी. ठीक आहे, आणि विद्यार्थ्यांना दरवर्षी अशा पद्धतीचे इम्पॉर्टंट व्हिडिओज आपण प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून दरवर्षी दरवर्षी विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत इथं वाढत असतात, इन्क्रीज होत असतात. ठीक आहे, म्हणून सर्वांनी इथं चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 10वी मराठीचा बोर्ड पेपर. आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत, सुरुवातीला मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. तर पहा, सगळ्यात पहिलं म्हणजेच की पेपर प्रेझेंटेशन. पहा, तुमच्याकडे 3 तास असतात. ओके, 3 तासामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पेपर सोडवायचा असतो. पण मला माहिती आहे की तुम्ही 10वीमध्ये पहिल्यांदा आता बोर्डाचा पेपर देत आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदम रिलॅक्स द्यायचा आहे. बट इम्पॉर्टंट काय, 3 तासामध्ये पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्हाला लिहायचा असतो, जो की बरेच विद्यार्थी 3 तासामध्ये पूर्ण पेपर नाही लिहू शकत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नाही लिहू शकत, बट काही विद्यार्थी ठीक आहे लिहू शकतात. बट इम्पॉर्टंट काय की 3 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर कंप्लीट कसा लिहायचा आहे पूर्ण तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर पेपर प्रेझेंटेशन आपलं इथं असणारच आहे. ठीक आहे, आणि सेकंड गोष्ट म्हणजेच की तुम्हाला जो क्वेश्चन्स आहेत, ओके, क्वेश्चन्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. ठीक आहे, बोर्ड एक्झाममध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते कशा पद्धतीने येतात, प्रत्येक क्वेश्चन कसा येतो हे आपण डिटेलमध्ये इथं पाहूया. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट होणार आहे, कुठेही स्किप करू नका. आणि त्याचबरोबर व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा. ओके, आणि व्हिडिओ शेअर करून ठेवा सर्वीकडे. ठीक आहे, तर पहा, चला आपण व्हिडिओला इथं सुरू करूया. तर पहा, 10वी मराठीचा तुमचा पेपर असतो. आता हा जो पेपर आहे ना, हे तुम्हाला इथं दिसत आहे. तर मी बोर्डाचा पेपर हा आहे इथं मी सोडवलेला आहे, सॉल्व केलेला आहे तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, की तुम्हाला दाखवायचं आहे की पेपर कसा सोडवायचा असतो बोर्डाचा मराठीचा. ठीक आहे, तर तुमच्यासाठी पूर्ण पेपर मराठीचा पूर्णच्या पूर्ण पेपर मी सोडवलेला आहे. ओके, तुमचा पेपर सोडवलेला आहे. ठीक आहे, तर कशा पद्धतीनं पेपर वगैरे लिहायचं, पेपर प्रेझेंटेशन करायचं, चला पहा. तर पहा, सर्वात अगोदर इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला असा एक ॲन्सर शीट, उत्तरपत्रिका तुम्हाला इथं मिळत असते तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये. म्हणजे तुमची पेपर असते तेव्हा उत्तरपत्रिका मिळते तुम्हाला ॲन्सर लिहिण्यासाठी. मग आता काय, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट 2 काम करायचे पहिला स्टार्टिंगला. ठीक आहे, जेव्हा सुद्धा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये सांगतील की आता तुम्ही सुरुवात करा म्हणून, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, 2 काम करायचे आहेत इम्पॉर्टंट. ओके, पहिलं काम करायचं आहे तुम्हाला ते म्हणजेच की अशा लाईन ओढून ठेवायच्या आहेत तुम्हाला, या साईडला सुद्धा आणि या साईडला सुद्धा. ओके, आता लाईन का आवडायच्या पहा, या साईडला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला लाईन का आवडायची, कारण की जो प्रश्न नंबर असतो, तो क्रमांक जो असतो व्यवस्थित टाकायचा असतो आपल्याला, म्हणून ते लाईन ओढायची असते. आणि या साईडला का, कारण की या साईडला जेव्हा तुम्ही पुरवणी घेत असता, पुरवणी घेतल्यानंतर जो धागा असतो तुमचा, तुम्ही इथं बांधत असता ना. ओके, आता या पेजवरती इथं दिसत आहे, पण जे दुसरं पेज राहील याच्या बाजूचं, म्हणजे हे जे पहिलं पेज असणार आहे याच्या साईडचं, ओके, याच्या साईडचं मागचं पेज असणार आहे, इथं तुम्ही काय करणार आहात, लाईन ओढणार आहात. आणि लाईन ओढली आणि इथून तुम्ही काय करत असतात, पुरवणी बांधत असतात. त्यामुळे इथं लाईन ओढणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर इथं लिहिलं शेवटपर्यंत आणि जर धागा बांधला तुम्ही पुरवणीला, ती याच्यामध्ये लपून जात असते. म्हणून जे पेपर चेक करणारे असतात त्यांना कुठं काही खोडताळ होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही साईडला लाईन ओढणं गरजेचं असते. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला इथं सांगितलेली आहे. ठीक आहे, हे करायचं आहे तुम्हाला. आता सेकंड गोष्ट कोणती, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला करायची आहे, ते म्हणजेच की जो सुद्धा विभागापासून तुम्ही सुरुवात कराल पेपर लिहिण्यासाठीची, तुम्हाला विभागाचं नाव तुम्हाला वरती टाकायचं आहे. ओके,
वरती टाकायचं आहे नाव तुम्हाला. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, वरती जे तुम्हाला कुठं टाकायचं नाव, तर हे इथं वरती तुम्हाला काय असतात ना, असे बॉक्सेस असतात दिलेले, ठीक आहे, असेवाले. इथं काहीच नाही लिहायचं, ओके. या साईडला वरच्या साईडला काहीच नाही लिहायचं, याच्या खाली, ठीक आहे. हे आता मी सिम्पल पेज आहे आपलं रजिस्टरचं, पण आपल्याला इम्पॉर्टंट काय, याच्या खाली असं लिहायचं आहे. अशाच टाईपची समजा तुम्हाला उत्तरपत्रिका येत असते, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय असं विभागाचं नाव टाकायचं आहे, ज्याच्यापासून तुम्ही सुरुवात कराल, स्पष्ट टाकायचं. जसं की विभाग 5 उपयोजित लेखन मी इथं लिहिलेलं आहे, ठीक आहे. 2 गोष्टी इम्पॉर्टंट सांगितल्या. तर चला आपण इथं सुरू करूया. तर पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला काय की 3 तासामध्ये आपल्याला पेपर सोडवायचा आहे. तर 3 तासामध्ये जर पेपर सोडवायचा असेल, जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहिती आहे. तर तुम्हाला पेपरची जी सुरुवात आहे ना, ते करायची आहे तुम्हाला विभाग क्रमांक 5 उपयोजित लेखन या विभागापासून. आता या विभागापासून का करायची, कारण की याच्यामध्ये असतात तुमचे फिक्सवाले क्वेश्चन, जे की बोर्ड पेपरमध्ये फिक्स असतात. त्या टाईपचे तुमच्या पेपर पॅटर्ननुसार दरवर्षी विचारतात आणि पेपर पॅटर्ननुसार तुमचे फिक्सवाले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला उपयोजित लेखनापासून सुरुवात करायची आहे, कारण की यामधून तुम्ही सुरुवात केली तर तुमचे जे मार्क्स आहेत, ओके, उपयोजित लेखनामधले, ओके, जवळपास 20+ मार्क तुमचे याच्यामध्ये कव्हर होतात. तर उपयोजित लेखन जर तुम्ही लवकर लिहिला आणि त्यानंतर बाकीचे विभाग लिहिले तर तुमचं काय होते, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो आणि कॉन्फिडन्स आला म्हणून तुम्ही स्पीड वाढते तुमची लिहिण्याची आणि त्याचबरोबर ॲक्युरसीसुद्धा वाढते पेपरमध्ये उत्तर लिहिण्याची, ठीक आहे. म्हणून उपयोजित लेखनापासून तुम्हाला इथं सुरुवात करायची आहे. आता काही विद्यार्थी असतील की म्हणतील की दादा आमचे मार्क्स कट झाले तर इथं, तर पहा मी सांगतो, तुमचे मार्क्स इथं अजिबात कट होणार नाहीत. तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित विभागाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो प्रश्न क्रमांक आहेत व्यवस्थित सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत. जर तुम्ही प्रश्न क्रमांक बरोबर टाकला, विभागाचं नाव बरोबर टाकलं, तर तुमचे मार्क्स एकही मार्क, अर्धा मार्कसुद्धा इथं कट होणार नाही तुमचा, ठीक आहे. फक्त प्रश्न क्रमांक व्यवस्थित तुम्हाला इथं टाकायचं आहे, ठीक आहे. तर चला आपण इथं पाहूया. तर पहा, उपयोजित लेखन विभाग क्रमांक 5 असते तुम्हाला. यामध्ये प्रश्न क्रमांक 5 येतो, यामध्ये अप्रश्न असतो. यामध्ये तुम्हाला 2 पत्र असतात, 2 प्रकारचे, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. यामधलं कोणते एक लिहायचं असते. जसं की पाहू शकता मी इथं आता अनौपचारिक पत्र लिहिलेलं आहे. आता अनौपचारिक पत्र कसं लिहितात पहा. अनौपचारिक पत्र अशा पद्धतीनं लिहितात. अगोदर दिनांक टाकायचा, ओके. त्यानंतर इथं कुठं राहतात तिथं, त्यानंतर इथं काय आहे की म्हणजे ज्याला आपण लिहितात त्याच्यासाठी काहीतरी इथं काय लिहायचे, शब्द लिहायचे, ओके. आणि त्यानंतर पाहू शकता कशा पद्धतीनं तुम्ही इथं लिहायचं आहे. म्हणजे जो विषय आहे, आता पत्राचा जो विषय राहणार आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला इथं लिहायचं आहे. जसं की पाहू शकता इथं काय विषय कोणता आहे की राही, म्हणजे राही कोण आहे की ज्याला इथं पत्र लिहित आहे आपण, त्याचं नाव आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर पाहू शकता इथं सुरुवात केली. त्यानंतर पाहू शकता, राही, मला काल तुझ्या बाबांचा मेल आला होता. तू शाळेच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाली होतीस. शाळेच्या समारोप रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलेस. म्हणजे राही हे एक मुलगी आहे, तिला आपण पत्र लिहित आहे. तर तिच्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. तिचे मामा, ओके, तर मामा स्वतः काय लिहित आहेत, पत्र लिहित आहेत. तर त्याला आपण काय करत आहोत, मामा म्हणून आपण पत्र लिहितात, असं आपल्याला अभिनंदन करायचं आहे की हां तू चांगलं काम केलं वगैरे. तर जो विषय, त्या विषयाबद्दल आपल्याला 2 पॅराग्राफ असं समजा की छोटे छोटे लिहायचे. त्यानंतर शेवटी, ओके, शेवटी काय लिहायचं पहा. शेवटी लिहायचं की जो इथं पत्र लिहित आहे त्याचं नाव. क ख ग म्हणजेच काय की त्यांचा पत्ता, असं समजा त्यांचा पत्ता. आता पत्ता तुम्हाला जर तुमच्या पत्रामध्ये दिलेला असेल तर तशाच्या तसा लिहायचा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला पत्र लिहित आहेत त्याचा पत्ता ओळखायचा आणि जो पत्र लिहित आहेत त्याचा पत्ता व्यवस्थित ओळखायचा. आणि जर नसेल दिलेला तर मनाने असं कोणतेही तुम्ही लिहू शकता, क ख ग वगैरे असं काही मनाने लिहू शकता, अ ब क. पण जर दिला असेल तर तुम्हाला तोच लिहायचा, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. पत्ता वगैरे लिहिला. नंतर ईमेल आय डी, ठीक आहे. ईमेल आय डी जर तुम्हाला दिला असेल पत्रामध्ये तर लिहू शकता. नाही दिला असेल तर ठीक आहे, तुम्ही इथं मनाने सुद्धा लिहू शकता, जो असेल तो, बट रिअलवाला, ओके, खरावाला अजिबात इथं पत्रामध्ये नाही लिहायचं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अनौपचारिक पत्र अशा पद्धतीने लिहायचं. पुढचा प्रश्न येतो तुम्हाला, तो म्हणजेच की प्रश्न क्रमांक 5 यामधला पहिला प्रश्न असतो जाहिरात लेखन. तर जाहिरात लेखन प्रश्न कसा लिहायचा पहा. मी इथं काय लिहित आहे, जाहिरात लेखन. जाहिरात लेखन म्हणजेच काय, ॲडव्हर्टाइजमेंट, ओके. ॲडव्हर्टाइजमेंट कशी लिहायची विद्यार्थी मित्रांनो पहा. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजेच पाहू शकता इथं विषय आपल्याला दिलेला आहे, ओके. विषय आपल्याला दिलेला आहे, पाहू शकता काय दिलेलं आहे की प्लॅस्टिक बंदी आपणच करूया, सगळे कापडी पिशव्या वापरूया, ठीक आहे. म्हणजेच प्लॅस्टिक बंदीवरती काय असं समजा की ॲडव्हर्टाइजमेंट तयार केलेली आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट कशी केलेली आहे पहा. समजा प्लॅस्टिक बंदी आहे, तर मी इथं काय छोटी इथं आपण काय लिहिले, मजकूर लिहिलेले आहेत, ओके. वजनाने हलक्या पिकनिक पिशव्या,
भेटवस्तू देण्यासाठी आकर्षक कागदी पिशव्या. म्हणजेच काय की एक ॲडव्हर्टाइजमेंट आहे की ज्यांच्याकडे इथं पिशव्या मिळतात. ओके, आता पिशव्या मिळतात तर पिशव्या त्यांच्या खरेदी कराव्या त्यासाठी हे काय केलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट इथं केलेली आहे. पोषक इथं मजकूर लिहिलेले आहेत की पिशव्या इथं खरेदी केल्या पाहिजेत म्हणून. आणि त्यासोबतच वरती काय लिहिलं आहे, आकर्षक की प्लास्टिक बंदी आपणच करूया, सगळी कापडी पिशव्या वापरूया. म्हणजेच काय की त्यांची जे प्रोडक्ट असेल, जे माल असेल तो विकला गेला पाहिजे अशा पद्धतीचं काय ॲडव्हर्टाइजमेंट इथं तयार केलेली आहे. आता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात. एखादी गाडीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा एखादी स्मार्टफोन मोबाईलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा वेगवेगळ्या वस्तूचे इथे ॲडव्हर्टाइजमेंट असतात. ओके, इथं काय असतात, जाहिरात असतात. तर तुम्हाला जो विषय दिला असेल त्या विषयाची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट इथं तयार करायची आहे. जे तुम्हाला दिलं असेल त्यानुसार. जसं की पहा आता याच्यामध्ये संपर्क दुकान क्रमांक वगैरे, महाद्वार रोड कोल्हापूर, हे सगळं तुम्हाला दिलेलं असेल तुमच्या याच्यामध्ये प्रश्नामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला इथं लिहायचं आहे. ओके, जर दिलेलं नसेल, कदाचित दिलेलं नसेल तर तुम्ही थोडंफार मनाने इथं लिहू शकता, पण जास्त नाही. जे दिलं असेल तुम्हाला त्याविषयीच तुम्हाला इथं लिहायचं आहे. आणि ॲडव्हर्टाइजमेंटची एक तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच काय की याच्यामध्ये पॅरेग्राफ वगैरे काही करून लिहायचं नसते. याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे वाक्य, जसं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट पाहता ना, एखादी पॉम्पलेट वगैरे पाहता, ठीक आहे, एखादं पॅम्पलेट पाहता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिली असते ना, तर त्या पद्धतीची तुम्हाला इथे ॲडव्हर्टाइजमेंट करायची आहे. आता होऊ शकते याच्यामध्ये काय होतं, पिशव्या. तर इथं काय करू शकलो असतो मी, पिशव्यांचं इथं छोटे छोटे काय करू शकलो असतो, चित्र काढू शकलो असतो. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये असं सुद्धा केलं तरी चालते. पण चित्र म्हणजेच काय, एक छोटंसं पेनाने सुद्धा काढलं चालते किंवा पेन्सिलने सुद्धा काढलं तरी काही हरकत नाही, तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट लिहायचे. ओके, तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो तुम्हाला, तो म्हणजेच की बातमी लेखन. आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरा प्रश्न सुद्धा असतो. ओके, तो असतो कथालेखन. ठीक आहे, मी इथं कथालेखन न लिहिता बातमी लेखन हा प्रश्न इथं घेतलेला आहे. ओके, आता बातमी लेखन म्हणजेच काय, तुम्ही न्यूजपेपर वाचता, न्यूजपेपरमध्ये न्यूज दिलेली असते. ठीक आहे, न्यूजपेपरमध्ये जे न्यूज दिलेली असते तर त्यावरती तुम्हाला न्यूज कशा पद्धतीने लिहायची असते, तर एक विषय तुम्हाला दिला असतो, त्या विषयावरती तुम्हाला काय बातमी लिहायची असते, बातमी लेखन करायचं असते, न्यूज रिपोर्ट तुम्हाला करायचं असते. ठीक आहे, तर पहा आता एक विषय इथं समजा आपल्याला जो दिला आहे बातमी लेखन. ठीक आहे, तर बातमी लेखन जे दिलं आहे समजा, पाहू शकता की स्त्रियांच्या कामाच्या अभ्यासासाठी खास अभ्यास गटाची स्थापना, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम. म्हणजेच काय, ही बातमी आहे आता की स्त्रियांच्या कामाच्या अभ्यासासाठी खास अभ्यास गटाची इथं काय स्थापना केली आहे. कशा निमित्त, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त एक आगळा वेगळा इथं उपक्रम केलेला आहे. तर याचं काय आहे, हा म्हणजे उपक्रम केला आहे, तर याच्या उपक्रमाची आपल्याला काय बातमी द्यायची आहे. हा विषय तुम्हाला दिला आहे तुमच्या प्रश्नामध्ये, तर आता तुम्हाला याची काय बातमी तयार करायची आहे. ओके, काही काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला दिले असतील तुमच्या बातमी लेखनाच्या प्रश्नामध्ये, ते पॉईंट्स घेऊनच तुम्हाला इथं बातमी तयार करायची आहे. आता बातमी तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचता ना की न्यूज आहे समजा, त्याची तारीख दिलेली असते. ठीक आहे, पाहू शकता नगर 3 जानेवारी. ठीक आहे, त्यानंतर म्हणजेच बाय न्यूज रिपोर्टर. ठीक आहे, बाय न्यूज रिपोर्टरचं नाव वगैरे असते. पण इथं काय करू शकता तुम्ही की आमच्या प्रतिनिधीकडून, न्यूज रिपोर्टर म्हणजेच काय, प्रतिनिधी. ओके, मराठीमध्ये लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बातमी लिहाल तर असं लिहायचं आहे तुम्हाला, आमच्या प्रतिनिधींकडून. आणि महत्त्वाची गोष्ट दुसरी म्हणजे तारीख तुम्हाला लिहावी लागणार आहे. तारीख तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये दिलेली असेल किंवा तुम्ही मनाने इथं तारीख तुम्हाला बरोबर व्यवस्थित लिहायची. आता मनाने म्हणजे कोणती लिहायची मग दादा, तर पहा ना, आता सावित्रीबाई फुले जयंती तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 3 जानेवारीला इथं साजरी केल्या जाते. मग होऊ शकते तुम्ही इथं 4 जानेवारी लिहू शकता. का, कारण की न्यूज हे नेहमी पुढच्या दिवशी तुम्हाला इथं दिल्या जात असेल न्यूजपेपरमध्ये. किंवा काही काही तुम्ही आता आर्टिकलसुद्धा पाहता, न्यूज आर्टिकलसुद्धा पाहता, त्याच दिवशीसुद्धा इथं पब्लिश होतात. म्हणजे तेच तारीख किंवा त्याच्या पुढची तारीखसुद्धा तुम्ही लिहू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, फक्त एक दिवस किंवा नंतर किंवा तोच दिवस तुम्ही अशी तारीख लिहायची. ओके, एवढं समजलं तुम्हाला. नंतर जी न्यूज आहे, जशा अशा पद्धतीची न्यूज आहे ते तुम्हाला इथं थोडी लिहायची आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे न्यूज रिपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न येते तुम्हाला. पुढचा प्रश्न असतो तुम्हाला प्रश्न क्रमांक ई, तो म्हणजेच की निबंध लेखन. ओके, तर आता निबंध लेखन तुम्हाला इथं लिहायचं असते, जो की 8 मार्कसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारतात. आता निबंध लेखनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निबंध असतात. जसं की आता पहिला मी लिहिला प्रसंग लेखन. तुम्ही लिहू शकता आत्मवृत्तात्मक निबंध किंवा वैचारिक निबंध किंवा कल्पनाप्रधान निबंध तुम्ही लिहू शकता. तर मी इथं प्रसंग लेखन हा निबंध लिहिला आहे. प्रसंग लेखन निबंध म्हणजेच काय की एखादा प्रसंग, ठीक आहे, एखादा प्रसंग आहे जो तुमच्यासोबत घडलेला आहे.
ओके, एखादा तुमचा प्रसंग घडलेला आहे तर तो तुम्हाला इथं व्यक्त करायचा आहे तुमच्या निबंधामध्ये, त्यालाच म्हणतात प्रसंग लेखन. आता जसं की पहा इथं विषय आहे पावसाळी लेखन. जेव्हा निबंध लिहाल लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे, वरती हेडिंग टाकायचं आहे पावसाळी लेखन, म्हणजे निबंधाचं जे नाव असेल ते. तर मी इथं काय टाकलं, पावसाळी लेखन हे नाव इथं टाकलेलं आहे. ओके, तर इथं नाव टाकलं निबंधाचं हे लक्षात ठेवा. कारण की माहिती आहे का, मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगत आहे ना की इथं वरती हेडिंग टाकायचं, नंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही नाव वगैरे लिहायचं, व्यवस्थित तारीख लिहायची. म्हणजे वरती सांगितलं तुम्हाला बातमी लेखनामध्ये की आमच्या प्रतिनिधीकडून हे पॉईंट्स आहेत ना, यालाच तुम्हाला इथं मार्क्स आहेत. अर्धा मार्क, 1 मार्क असे जोडून जोडून तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. ओके, म्हणून प्रत्येक स्टेपला तुम्हाला जे मी सांगत आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक पॉईंटला इथं मार्क्स आहेत तुमच्या. जास्त लिहायला मार्क्स नाही आहेत, तर स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स वाईज लिहायला तुम्हाला प्रत्येक गोष्टीला इथं मार्क्स आहेत, जे तुम्हाला मी इथं सांगत आहे. ठीक आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. तर पहा इथं तुम्हाला आता निबंध लेखन आहे. निबंध लेखनाचं काय करायचं की पहिले तुम्ही हेडिंग टाकायचं. हेडिंग टाकलं, हेडिंग टाकल्यानंतर आता प्रसंग लेखनाचा निबंध आहे. आता निबंध लिहिताना एक लक्षात ठेवायचं की तुम्ही इथं पॅरेग्राफ करून तुम्हाला इथं लिहायचे. पाहू शकता, हा इथं पहिला पॅरेग्राफ केला, ठीक आहे. त्यानंतर पुढचा इथं पॅरेग्राफ केला, पाहू शकता. हा एक छोटासा पॅरेग्राफ केला. त्यानंतर अजून सुद्धा एक पॅरेग्राफ केला, पाहू शकता. इथं एक पॅरेग्राफ केला, त्यानंतर अजून इथं पॅरेग्राफ केला चौथावाला. त्यानंतर अजून 2 पॅरेग्राफ केले, पाहू शकता. छोटे छोटे पॅरेग्राफ. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे लिहाल ते छोट्या छोट्या पॅरेग्राफमध्ये लिहाल. ओके, असं नाही आहे की खूपच छोटा म्हणजे 2 ओळी लिहा म्हणजे झाला पॅरेग्राफ. नाही, 3 ते 4 ओळी, 4 ते 5 ओळी अशा लिहायच्या आणि पॅरेग्राफने तुम्ही इथं लिहायचं. म्हणजे काय असतं की जे पेपर चेक करणारे टीचर असतात त्यांना इझी जातं ना समजण्यासाठी. ठीक आहे, त्यामुळे. आणि महत्त्वाचं जे सुद्धा लिहाल ते एकदम समजलं पाहिजे, पेपर जे चेक करतील ना त्यांच्यासाठी. ठीक आहे, म्हणून अशा पद्धतीने लिहायचं. ठीक आहे, आता 8 मार्कसाठी हा प्रश्न आहे, म्हणजे किती लिहायचं दादा. तर पहा मी इथं काय केलं आहे, समजा ही 1 पेज पूर्ण लिहिलं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं पेज समजा अर्धं लिहिलं, अर्धं पेज समजा. म्हणजे असं समजा की तुम्ही 8 मार्कासाठी काय करा की 1.5 पेज तुम्ही लिहून चाला. ठीक आहे, 1.5 पेज हे भरपूर झालं विद्यार्थी मित्रांनो, भरपूर झालं. आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचे, पॅरेग्राफ करायचे. ओके, तुम्ही पॅरेग्राफ करायचे छोटे छोटे करू शकता तुम्ही 5 ते 6 पॅरेग्राफ. ओके, 6 ते 7 पॅरेग्राफ तुम्ही आरामशीर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 8 मार्कासाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. ओके, हे झालं प्रसंग लेखन निबंध. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आता पहा, उत्तरपत्रिकेमध्ये आता निबंध लेखन झालं. पण निबंध लेखन झालं म्हणजेच काय, इथं तुमचा हा सेक्शन संपला, हा तुमचा विभाग संपलेला आहे. आता हा विभाग संपल्यानंतर तुम्हाला पुढचा विभाग लिहायचा असतो. तर पुढचा विभाग लिहिताना तो सुरू करायचा असतो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्या पेजवरती, नवीन पेजवरती तुम्हाला सुरू करायचा आहे, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. जसं की मी इथं सुरू केला आता विभाग क्रमांक 1 गद्य. तर विभाग क्रमांक 1 मध्ये तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात ते आपण इथं पाहूया. तर पहा विभाग क्रमांक 1 आहे गद्य. गद्य म्हणजेच तुमचे असतात पॅरेग्राफ. आणि पहा आपण पाहूया गद्य विभाग. ठीक आहे, आणि पहा तुम्हाला समजत आहे जे गोष्टी मी इथं सांगत आहे, नक्की समजत असतील. ठीक आहे, एक वेळ मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण की कसं आहे की तुमचा रिस्पॉन्स खूप महत्त्वाचा आहे. आता मी तुम्हाला मराठीसाठी एक्सप्लेन करत आहे, नंतर तुमचे इंग्लिश आहे, हिंदी आहे, नंतर इतिहास आहे, भूगोल आहे, सायन्स 1 सायन्स 2 मॅथ 1 मॅथ 2 सर्व पेपर्स आहेत तुमचे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओज येणारच आहे. ठीक आहे, तुम्ही कॉमेंट्स करा, नका करू, येणारच आहे. पण तुमचा रिस्पॉन्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, कॉमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला कसा समजत आहे, एकदम सोप्या भाषेमध्ये समजत आहे. एक वेळ कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटत आहे, की हा दादा खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजत आहे, असंच तुम्ही आम्हाला सांगा. म्हणून जे असेल ते तुमच्या मनात तुम्ही नक्की सांगा इथं छोटंसं कमेंट्स करून. ठीक आहे, तर पहा आपण पुढचा विभाग पाहूया गद्य. गद्यामध्ये तुम्हाला विचारतात उतारा. उतारा म्हणजेच काय, तुमचा असतो पॅरेग्राफ. जसं इंग्लिशमध्ये पॅरेग्राफ असतो ना, तसं तुम्हाला उतारा म्हणतात मराठीमध्ये, जो तुम्हाला येतो. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न येतो प्रश्न क्रमांक 1 मध्ये. तो तुमच्या पुस्तकामधून तुम्हाला उतारा येतो, त्याचे तुम्हाला उतार्यामधून उत्तर लिहायचे असतात. आता एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला गद्यासाठी सांगत आहे, पुढे तुम्हाला कवितेसाठी सुद्धा हेच फॉलो करायचं आहे. ओके, गद्य प्लस कविता दोन्ही, म्हणजे गद्य म्हणजेच काय, पद्य. तर दोन्ही विभागासाठी एक गोष्ट कॉमन फॉलो करायची, ते म्हणजेच की जो तुम्हाला उतारा दिला असेल कोणताही, तुमच्या पुस्तकामधलं असो किंवा पुस्तकाच्या बाहेरचा असो किंवा कविता तुमच्या पुस्तकामधल्या असो, तुम्हाला एक गोष्ट नेहमी फॉलो करायची आहे. समजा उतार्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे की डायरेक्टली तुम्ही जो प्रश्न दिला असेल तो वाचायचा आणि उत्तरं शोधत बसायची उतार्यामध्ये, हे अजिबात नाही करायचं. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला सगळ्यात अगोदर जो उतारा दिला असेल, समजा पहिल्या प्रश्नामध्ये जो उतारा दिलेला आहे तो पहिले अगोदर व्यवस्थित तो उतारा वाचायचा.
तुमचे इथं 5 मिनिट गेले ना तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. इथं 5 मिनिट तुमचे गेले नाहीत समजून घ्या. जर तुम्ही 5 मिनिट दिले उतारा वाचण्यासाठी तर तुम्हाला तो उतारा समजेल. आता मला माहिती आहे की तुम्ही वर्षभर अभ्यास वगैरे केलेला आहे. तुम्हाला पुस्तकामधून उतारा तुम्हाला माहीत आहे की याचं हे काय दिलं आहे याच्या उतार्यामध्ये समजा आला तर ठीक आहे. बट इम्पॉर्टंट काय की पेपरमध्ये घाई गडबड तुम्ही असते ना तुम्हाला, तर त्यामुळे तुम्ही एक वेळ व्यवस्थित उतारा वाचायचा, समजून घ्यायचा अर्थपूर्ण ठीक आहे. फक्त वाचायचा नाही, तो समजून घ्यायचा. एक वेळ तुम्ही वाचलं, समजून घेतलं, त्यानंतर पहा ना पुढे तुम्हाला प्रश्न कसे असतात. पुढे तुम्हाला प्रश्न असतात शोधून लिहायचे असतात ठीक आहे. एक वेळ तुम्ही उतारा वाचला, समजून घेतला, तुम्ही एवढ्या फास्ट उत्तर लिहाल ना, म्हणजे प्रश्न वाचला का बरोबर की तुम्ही उतार्यामध्ये पाहाल की हां याचे बरोबर उत्तर हेच आहेत आणि तुम्ही कन्फर्म ॲक्युरसी तुमची वाढेल एक वेळ उतारा वाचल्यानंतर. असं नाही होणार की अरे प्रश्न वाचला काय उत्तर शोधा, अरे हे नाही हे दुसरं उत्तर आहे, असं होणार नाही. फंबल तुम्ही होणार नाही, एकदम तुमची ॲक्युरसी वाढेल. म्हणून तुम्हाला हे काम करायचं आहे. असं समजा की 5 मिनिट तुम्ही उतारा वाचण्यामध्ये इन्व्हेस्ट केले आणि ॲज अ रिझल्ट तुम्हाला जे उत्तरं मिळणार आहेत तुम्ही लिहिणार आहेत ते बरोबर लिहिणार आहेत, ॲक्युरसीने लिहिणार आहेत, कॉन्फिडन्सने लिहिणार आहेत, एवढं लक्षात ठेवा ठीक आहे. तर त्यामुळे 5 मिनिट तुम्हाला द्यायचे आहेत उतारा वाचण्यासाठी, कोणताही असो तो ठीक आहे. आणि त्यानंतर पहा आता यामध्ये पहिला प्रश्न कसा विचारतात, समजा हा दिलेला आहे तर हा असतो आकलन कृती. आकलन कृती म्हणजेच काय, तेच ना, आकलन म्हणजेच काय की पॅराग्राफ उतारा दिला असतो तो तुम्हाला किती आकलन झालं आहे, किती समजलं आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता, समजा आता तुम्हाला दिलं आहे की महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. तर तुम्हाला उतार्यामधून असे शोधून लिहावं लागतात की कोणकोणती स्वप्ने आहेत. 4 तुम्हाला असे बॉक्सेस दिले आहे, तर तुम्हाला इथून काय करायचं आहे, शोधून लिहायचं आहे ठीक आहे. याच्यामध्ये होऊ शकते तुम्हाला रिकाम्या जागा, ओके, रिकाम्या जागा, किंवा तुम्हाला दिलं असेल जोड्या जुळवा, ओके, किंवा तुम्हाला दिलं असेल जोड्या जुळवा हा प्रश्न दिला असेल, किंवा तुम्हाला इथं काय दिलं असेल चूक की बरोबर, चूक की बरोबर हे तुम्हाला दिलं असेल ठीक आहे. किंवा कारणे द्या हा प्रश्न सुद्धा असू शकतो, कारणे द्या, कारणे द्यावाला प्रश्न असू शकतो. किंवा तुम्हाला असं असू शकतो की एक असं पूर्ण वाक्य दिलं आहे, त्या पूर्ण वाक्याचा एका शब्दामध्ये अर्थ कोणता, असा शब्द कोणता, तर तुम्हाला शोधून लिहावं लागेल तुमच्या पॅराग्राफमधला. किंवा एखादा शब्द दिला असेल त्या शब्दाचा अर्थ पूर्ण वाक्य कोणतं ते वाक्य तुम्हाला शोधून लिहावं लागेल तुमच्या पॅराग्राफमधून. असं तुम्हाला काही अशा टाईपचे म्हणजे जे शोधून लिहू शकता तुम्ही असे प्रश्न तुम्हाला आकलन कृतीमध्ये दिलेले असतात. आता हे आकलन कृती तुमचं प्रश्न क्रमांक अ मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये विचारतात, त्याचबरोबर तुम्हाला शोधून लिहायला लागतात दुसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा ठीक आहे. जसं की पहा मी तुम्हाला सांगितलं ना एका वाक्याचा कोणता अर्थ असं तुम्ही शोधा. जसं की पहा आपण माता म्हणतो भारत देशाला, वाङ्मयाची जननी मानतो सरस्वतीला. म्हणजे पाहू शकता की कशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं सगळं आहे तुम्हाला ठीक आहे. पॅराग्राफ वाचला तर सर्व इथं सॉलिड ठीक आहे. हे झालं 2 प्रश्न आकलन कृतीवरती येतात. तिसरा प्रश्न येतो तुम्हाला तो म्हणजेच की स्वमत अभिव्यक्ती, ओके. आता स्वमत अभिव्यक्तीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की स्वतःचं मत लिहायचं आहे ठीक आहे. स्वतःचं मत तुम्हाला इथं लिहायचं आहे. आता स्वमत लिहिताना लक्षात ठेवा तुम्हालाही विचारतात, आता याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं मत लिहायचं आहे. आता तुम्ही जे सुद्धा लिहाल ते बरोबरच असणार आहे कारण की ते स्वतःचं मत आहे, म्हणून हे मार्क तुम्ही सोडायचे नाही आहेत. तिसऱ्या प्रश्नामध्ये स्वमतामध्ये तुम्हाला हे मार्क सोडायचे नाही आहेत कारण की हे ठरलेला प्रश्न असते. स्वमत होऊ शकतो तुमच्या पॅराग्राफ रिलेटेड टॉपिक दिला जाईल, विषय दिला जाईल त्याच्यावरती स्वमत लिहा, किंवा एकदम सोपी विषय दिला जाईल तुम्हाला ज्याच्यावरती तुम्ही स्वमत 100% लिहू शकता आणि काही ना काही त्यामध्ये लिहायचंच कारण की स्वमताचा प्रश्न आहे ठीक आहे. तर त्यामुळे पाहू शकता तुम्ही इथं कशा पद्धतीने तुम्हाला स्वमत लिहायचं आहे ठीक आहे. एक काम करू शकता, याच्यामध्ये तुम्ही 2-2 छोटे पॅराग्राफ करून तुम्ही इथं लिहायचे 4 ते 5 ओळीचा एक पॅराग्राफ, असे तुम्ही 2 पॅराग्राफ लिहायचे, तुम्हाला मार्क मिळून जातील ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता इथं दुसरं आहे ते म्हणजेच की प्रश्न क्रमांक आ, ओके. प्रश्न क्रमांक पहिला आ आहे हा, याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता पहिला आणि दुसरा प्रश्न तो आहे आकलन कृतीवरती ठीक आहे. आकलन कृतीवरती हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे. आकलन कृतीवरती प्रश्न दिला आहे तर हे तुम्ही इथं शोधूनच तुम्हाला लिहावं लागणार आहे तुमच्या पॅराग्राफमधून ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न सेम तुम्हाला तुमचा दिलेला आहे तो म्हणजेच की स्वमतावरती ठीक आहे. स्वमत म्हणजे जो तुमचा इथं पॅराग्राफ तुम्हाला दिला असेल ना त्याच्यावरती जो विषय एखादा दिला असेल तुम्हाला स्वमत लिहायला, त्याच्यावरती तुम्हाला स्वमत लिहायचं आहे ठीक आहे. हे झालं. तर त्यानंतर आता पुढे सुरुवात आहे. आपण जे आता 2 पॅराग्राफ पाहिले ना वरचे स्वमतापर्यंत या, तर हे झाले तुमच्या पुस्तकामधले. आता पुढे आहे तुम्हाला अपठित गद्य ठीक आहे. इथं मी अपठित गद्य लिहिलं
ठीक आहे. हे समजण्यासाठी लिहिलं. तुम्ही नाही लिहिलं पेपरमध्ये तर उत्तर लिहिताना काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर असं लिहायचं तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकायचा आणि यामध्ये सुद्धा पाहू शकता हे जे पहिला प्रश्न विचारतात हा सुद्धा आकलन कृती. ओके. आकलन कृतीवरती असतो आणि दुसरा प्रश्न सुद्धा आकलन कृतीवरती असतो. आता आकलन कृतीमध्ये एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं पाहू शकता इथं रिकाम्या जागा विचारल्या. ठीक आहे. नाही सॉरी, इथं लेखकाच्या मते मुलांकडे पाहण्याची भावना. ठीक आहे. म्हणजे रिकाम्या जागा टाईपच तुम्हाला इथं प्रश्न आहे. ठीक आहे. शोधून लिहावा लागतो आकलन कृतीमध्ये. आणि आकलन कृतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला अशा डायग्राम वगैरे दिलेला असतात ते तुम्हाला इथं काढाव्याच लागतात. जसं की पाहू शकता इथं हे डायग्राम तुम्हाला इथं दिलेले आहेत, हे तुम्हाला इथं काढायच्याच आहेत कंपल्सरी. याला सुद्धा तुम्हाला इथं मार्क आहे एवढं लक्षात ठेवा. ना काही असं तुम्हाला सर्कल वगैरे दिला असतो. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे 100% काढायचंच आहे. याला तुम्हाला इथं मार्क दिलेले असतात. तर हे झालं अपठित गद्य. तुमचं इथं विभाग कंप्लीट झाला. पाहू शकता विभाग इथं कंप्लीट झालेला आहे. ओके. त्यानंतर दिलं असते तुम्हाला विभाग क्रमांक 2 पद्य. विभाग क्रमांक 2 पद्यामध्ये तुम्हाला पाहू शकता पद्य म्हणजेच काय होते, कविता. कवितेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारतात पाहूया. तर पहिला प्रश्न असतो तुम्हाला, तो असतो तुम्हाला आकलन कृती. म्हणजे तुम्हाला आकलन कृती मी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की कविता दिली असते, तर त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे की उत्तरं शोधून लिहायचे पहिल्या प्रश्नामध्ये. दुसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला कविता दिली असते, त्यामधून उत्तरं शोधून लिहायला लागतात. ओके. यामध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं मी इथं लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा इथं व्यवस्थित पाहून घ्यायचं. ओके. तिसरा प्रश्न पाहू शकता तुम्हाला दिला असतो. ओके. तिसरा प्रश्न म्हणजेच काय की तिसरा आणि चौथा हे 2 प्रश्न असतात इम्पॉर्टंट. 2 प्रश्नामध्ये मग काय असते तुम्हाला माहिती आहे का, एक असते स्वमत आणि एक असते काव्य सौंदर्य. ठीक आहे. एक असते काव्य सौंदर्य आणि स्वमत. तर काव्य सौंदर्य स्वमत म्हणजेच काय की स्वमत म्हणजे तुमचं स्वतःचं मत, जे की तुम्हाला एखादा विषय दिला असतो, टॉपिक दिला असतो त्याच्यावरती मांडायचं. आणि काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं, तर काव्य सौंदर्य म्हणजेच काय की तुमच्या ज्या कविता तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, त्याचा जर तुम्ही अर्थ वगैरे व्यवस्थित करून गेले, काव्य सौंदर्य करून गेले, कारण की आपल्याला माहिती आहे एक काव्य सौंदर्य 100% फिक्स आहे तुमच्या पेपरमध्ये येते. तर सगळ्या कवितेचं काव्य सौंदर्य आणि त्याचा अर्थ करून जायचं हे फिक्स आहे, तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. तर पाहू शकता स्वमत आणि काव्य सौंदर्य वगैरे कसं लिहायचं इकडे तुम्ही इथं पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर पाहू शकता पुढचा प्रश्न असतो तुम्हाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता, तो तुम्हाला दिलेला आहे तुमच्या काव्य सौंदर्यावरती. ठीक आहे. मी तुम्हाला वरती जे स्वमत वगैरे सांगितलं आणि त्यानंतर तुम्हाला इथं काव्य सौंदर्य. ठीक आहे. तुम्ही इथं काव्य सौंदर्य पाहून घ्या. काव्य सौंदर्यामध्ये महत्त्वाचं काय असते पाहू शकता. पहिला आहे म्हणजे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री जो असेल त्यांचं नाव लिहायचं. प्रस्तुत कवितेचा विषय. कवितेचा विषय कोणता आहे, स्वातंत्र्य व स्वतःचे सामर्थ्य मोलाचं असते. हे झाला विषय कवितेचा. त्यानंतर प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. कवितेतून कोणता संदेश मिळत आहे. ओके. हे 3 पॉईंट असतात तुम्हाला लिहायचे असतात. ते म्हणजेच की काव्य सौंदर्य. ठीक आहे. काव्य सौंदर्यावरती तुम्हाला इथं विचारत असतात. ओके. काव्य सौंदर्य तुम्हाला समजलं असेल कसं लिहायचं, तुम्ही इकडे व्यवस्थित इथं पाहून घ्यायचं. कारण की पाहू शकता आता काव्य सौंदर्य जरी म्हटलं तर असं नाही की खूप जास्त लिहायचं नाही. इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायला मार्क आहेत. ओके. जास्त लिहायला मार्क नाही, तर स्टेप बाय स्टेप सिक्वेन्सने लिहायला आणि बरोबर लिहायला इथं मार्क्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला लिहायचं पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक ई मध्ये रसग्रहण. रसग्रहणामध्ये पाहू शकता अगोदर तुम्हाला लिहायचं असते आशय सौंदर्य. ओके. कवितेचं आशय सौंदर्य नेमकं काय आहे ते लिहायचं असते. आणि रसग्रहणामध्येच लक्षात ठेवा, रसग्रहणामध्ये तुम्हाला लिहायचं असते काव्य सौंदर्य. ओके. त्याच कवितेचं जे तुम्हाला दिली असेल रसग्रहणासाठी, पहिले आशय सौंदर्य नंतर काव्य सौंदर्य. ठीक आहे. तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्यानंतर याच्याचमध्ये तुम्हाला लिहायचं असते भाषा वैशिष्ट्ये. म्हणजे कवितेमध्ये जे भाषा इथं वापरली गेलेली आहे ते कशा पद्धतीची आहे, भाषेमध्ये काय काय महत्त्वाचं त्यामध्ये भाषा वापरलेली आहे, कशा पद्धतीची भाषा आहे हे तुम्हाला लिहायचं असते. तर हे झालं तुमचं पूर्ण रसग्रहण तुमच्या कवितेसाठी. तर मी तुम्हाला कवितेमध्ये काय काय इम्पॉर्टंट सांगितलं, काव्य सौंदर्य, रसग्रहण हे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत, तुम्ही इथं पाहून घ्यायचे. एक म्हणजे दोन्ही तुम्हाला 100% येणार आहेत. तर सगळ्या कवितेचं तुम्हाला काव्य सौंदर्य, रसग्रहण आणि अर्थ करून जायचं आहे. ठीक आहे. कसं लिहायचं तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे. तर आता पाहू शकता इथं आपल्या काय झालं आहे, इथं संपलेला आहे विभाग. आता विभाग संपला तर नेहमी लक्षात ठेवा पुढचा विभाग पुढच्या पेजवरती सुरू करायचा. तर पुढचा विभाग आहे आपला तो म्हणजेच की विभाग क्रमांक 3 स्थूल वाचन. स्थूल वाचन सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. स्थूल वाचन आता बऱ्याच जणांना भारी जाऊ शकते, पण महत्त्वाचं आहे. स्थूल वाचन तुमच्या पुस्तकामधून तुम्ही करून घ्या. ओके. पुस्तकामध्ये स्थूल वाचन तुमच्या दिलेलं आहे.
तर एक वेळ पाहून घेऊ शकता की प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये जे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात त्यापैकी प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात, ऑप्शनल असतं हे प्रश्न. तर यामध्ये पाहून घेऊ शकता तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला उत्तरं यामध्ये लिहायचे. यामध्ये सुद्धा छोटे छोटे पॅराग्राफ करून तुम्ही लिहायचे, जे सुद्धा तुम्हाला प्रश्न दिलेला असतो. डायरेक्टली प्रश्न असतात, यामध्ये पॅराग्राफ वगैरे तुम्हाला दिलेला नसतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं स्थूल वाचन. ओके, स्थूल वाचन संपला. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इथं 4थ्या क्रमांकाचा विभाग क्रमांक 4 येतो, तो म्हणजेच की भाषा अभ्यास. भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला व्याकरण बघायला मिळते आणि भाषेबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतात, व्याकरणाबद्दल आणि भाषेबद्दल. ठीक आहे, यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत आपण स्टेप बाय स्टेप इथे 1 बाय 1 पाहूया. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 मधला पहिला प्रश्न असतो समासावरती, फिक्स आहे. आणि भाषा अभ्यासामध्ये हे जे प्रश्न आहेत ना, हे फिक्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, आणि कसं लिहायचं हे तुम्ही पाहू शकता. विभाग क्रमांक व्यवस्थित टाकायचा, प्रश्न क्रमांकाचं नाव टाकायचं आणि जो प्रश्न असेल तुम्ही शॉर्टकटमध्ये टाकायचं, जसं की समास. ठीक आहे, म्हणजे जे चेक करणारे असतात त्यांना व्यवस्थित इथं दिसते. त्यानंतर पाहू शकता समासामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतो की तुम्हाला हे असे 4 सामासिक शब्द दिले असतात आणि त्याचा समास कोणता हा तुम्हाला समजा ओळखायचा असतो. ठीक आहे, समजा यथाक्रम आहे, यथाक्रमचा काय अव्ययीभाव आहे. त्रिभुवन आहे, त्रिभुवनचा काय आहे द्विगु समास आहे. मातृभूमी शब्दाचा समास कोणता आहे कर्मधारय आहे. आई वडील शब्दाचा समास कोणता आहे इतरेत्वर द्वंद्व आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सामासिक शब्द दिले असतात, त्याचा तुम्हाला समास ओळखायचा असतो. पुढचा प्रश्न असतो तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 यामधला, तो असतो शब्दसिद्धीवरती. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला काय उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द असतात. ठीक आहे, यामध्ये पाहू शकता तुम्हाला शब्द दिलेले असतात, त्याचं तुम्हाला वर्गीकरण करायचं असते. उपसर्ग घटित शब्द कोणते आणि प्रत्यय घटित शब्द कोणते. जसं की उपसर्ग घटितमध्ये पाहू शकता सुप्रभात, अभिवादन हे शब्द आले. नंतर प्रत्यय घटितमध्ये नम्रता आणि दुकानदार, ओके, हे शब्द आले. आता प्रत्यय घटित म्हणजेच काय की समजा एक पहिला शब्द असतो महत्त्वाचा दुकान आणि दार. दार हा काय लागला, याला प्रत्यय लागला म्हणजे तो प्रत्यय घटित शब्द झाला. जसं की आता उपसर्ग घटित म्हणजेच काय की सुरुवातीला जो हे लागते प्रत्यय उपसर्ग लागते, तर उपसर्ग घटित म्हणतात. जसं की आता प्रभात हा महत्त्वाचा शब्द झाला आणि प्लस काय लागला याले सु, म्हणजे सुरुवातला जो इथं लागतो ना शब्द त्याला काय म्हणतात उपसर्ग घटित म्हणतात. जसं की अभिवादनला सुद्धा इथं काय अभि प्लस वादन हे 2 शब्द झाले, तर अभिवादन हे 2 शब्द इथं तयार झाले. ठीक आहे, तशा पद्धतीनं हे शब्दसिद्धी आहे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असतो पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला काय असतो पाहू शकता, तुम्हाला वाक्प्रचार टाईप इथं काय असतात प्रश्न असतात. ठीक आहे, ते तुम्हाला इथं काय असते की शब्द दिला असतो, त्याचा अर्थ तुम्हाला काय आहे हे ओळखायचं असते. म्हणजे वाक्प्रचार दिला असतो, त्याचा तुम्हाला अर्थ काय तो लिहायचा आणि वाक्यात उपयोग तुम्हाला इथं करायचा असतो. जसं की पहा तुम्हाला इथं एक सांगतो मी, जसं की मात करणे हा काय झाला वाक्प्रचार झाला. याचा अर्थ काय होतो पराभव करणे. आता मी याचा मात करण्याचा उपयोग केला वाक्यात, जसं की वाक्य कारगिल युद्धात भारतीय जवानांनी शत्रूवर मात केली. तुम्हाला जो वाक्प्रचार दिला आहे त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, अर्थ फक्त तुम्हाला सांगायचा आहे, तुम्हाला वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आहे वाक्यामध्ये. जसं की पुढचे पाहू शकता, जसं की तुम्हाला दिलं आहे सर करणे, अर्थ होतो काय काबीज करणे. इथं काय वाक्य आहे छत्रपती शिवरायांनी मोठे शौर्य गाजवून तोरणागड सर केला. सर केला म्हणजेच काय काबीज केला, असं याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं मुहूर्तमेढ रोवणे वगैरे तुम्हाला जे दिलं असेल त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. त्यानंतर याचमध्ये पुढचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 4 आ, यामध्ये तुम्हाला दिलं असतं शब्दसंपत्ती. शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला पाहू शकता जसं की विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द असं तुम्हाला दिलं असतं. जसं की माता याचा समानार्थी शब्द आई, आयुष्याचा समानार्थी शब्द जीवन, ओके, समानार्थी. त्यानंतर दुसरं तुम्हाला विरुद्धार्थी कृतज्ञ, कृतघ्न, नफा, तोटा. ठीक आहे, त्यानंतर वक्ता, श्रोता, म्हणजेच एक तुम्हाला समजा वाक्य दिलं आहे त्याचं तुम्हाला काय होते शब्द हे लिहायचं असते. ठीक आहे, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला हे दिलेलं आहे, जसं की तुम्हाला एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दापासून तुम्हाला काय करायचं आहे 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत, असं तुम्हाला प्रश्न असतो शब्दसंपत्तीमध्ये. ठीक आहे, त्यानंतर असतो तुम्हाला पुढचा, तो म्हणजेच की लेखन नियमानुसार लेखन. म्हणजेच काय काही तुम्हाला चुकीचे शब्द दिले असतील बट ते तुम्हाला व्यवस्थित करून लिहायचे. जसं की पाहू शकता आता समजा खिडकी, ओके, खिडकी हा शब्द याची विलँटी वगैरे सगळं व्यवस्थित आहे सध्याला, जे उत्तरामध्ये मी लिहिलं. पण तुम्हाला प्रश्नामध्ये कसं असेल असं असेल. ठीक आहे, खिडकी असं असेल तर तुम्हाला काय व्यवस्थित अरे हां हे चुकीचं आहे, ओके हे चुकीचं आहे, व्यवस्थित बरोबर हे आहे. तर तुम्हाला चूक बरोबर करायची इथं आणि शब्द बरोबर लिहायचा आहे. हे असते तुम्हाला लेखन नियमानुसार लेखनामध्ये. ओके, याचमध्ये तिसरा प्रश्न असतो ते म्हणजेच की विरामचिन्हे. विरामचिन्हेमध्ये तुम्हाला विरामचिन्हे दिले असतील
ओके, ते तुम्हाला लिहायचे असतील किंवा दिलेले असतील ते ओळखायचे असतील, अशा टाईपचे तुम्हाला प्रश्न असतात. जसं की अर्धविराम हे नाव दिलं आहे फक्त, पण अर्धविराम कोणता याचं तुम्हाला चिन्ह लिहायचं आहे. जसं की अर्धविराम हे असते. उद्गार चिन्ह बॉक्समध्ये तुम्हाला असं लिहायचं आहे. जसं तुम्हाला दिलं असेल बॉक्स वगैरे ते काढून, ठीक आहे. तर असं तुम्हाला विरामचिन्ह म्हणजे नावसुद्धा लक्षात ठेवायचं आणि चिन्ह कोणतं ते लक्षात ठेवा. तुम्हाला जे प्रश्न असतील तुम्ही ते सोडवू शकता, ठीक आहे. त्यानंतर इथं शेवटचा आणि चौथा प्रश्न असतो यामध्ये, तो म्हणजे पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजेच काय, की इंग्लिश शब्द दिला आहे आणि त्याचं मराठीमध्ये काय होते ते तुम्हाला इथं लिहायचं असते. आणि हे पारिभाषिक शब्द तुमच्या पुस्तकामध्ये शेवटच्या पेजेसवरती तुम्हाला सगळे दिले आहेत आणि त्यापैकी 100% हे 2 शब्द तुम्हाला येणार आहे. 100% येणार आहे, ठीक आहे. मी जेव्हा करत होतो ना म्हणजे अभ्यास वगैरे मराठीचा 10वीमध्ये, तर 100% ते सगळेचे सगळे शब्द मी करून गेलो होतो. मला सगळे शब्दाचे अर्थ माहिती होते 10वीमध्ये. तर तुम्ही काय करायचं आहे, सगळे शब्द करून जा. तुम्हाला 100% 2 शब्द इथं येणार आहेत, त्याचमधले येणार आहे. त्याच्या बाहेर एकही शब्द येणार नाही. ओके, तर तुम्हाला इंग्लिशचा मराठीमध्ये त्याचा काय अर्थ लिहायचा असतो, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण पेपर लिहायचा आहे तुमचा. पहिल्या विभागापासून तर शेवटच्या विभागापर्यंत असा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. तर संपूर्ण पेपर मी तुम्हाला सांगितलं आहे कशा पद्धतीने लिहायचं आणि जो तुम्हाला सिक्वेन्स सांगितलेला आहे विभाग क्रमांक 5 पासून तुम्ही लिहायचा तुमचा टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला काय पूर्ण पेपर तुम्ही व्यवस्थित टाईमामध्ये सोडू शकता. कारण की कसं असतं की पेपर देऊन आल्यानंतर विद्यार्थी बरेच कॉमेंट करतात की दादा टाईम नाही उरला, आम्हाला टाईम पुरला नाही. ओके, पेपर राहिला आमचा. तर या कारणामुळे पेपर राहू शकते तुमचा. तुम्ही काय करायचं की व्यवस्थित 5व्या विभागापासून सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुमचा पेपर सगळा बरोबर टाईमामध्ये सगळा तुमचा होईल. आणि तुम्हाला वाटत असेल की हां, असं काही नसते वगैरे, तर एक काम करू शकता. आज तुम्ही घरी काय करू शकता, विभाग क्रमांक 5 पासून तुम्ही पेपर 1 सोडवा, घरी सोडवा. 3 तास तुम्ही करेक्ट टाईम लावा आणि एक पास्ट इयरचा कोणताही पेपर तुम्ही काय करा, सोडवा, ठीक आहे. तुम्हाला समजेल की हा खरोखर बरोबर आहे म्हणून, ठीक आहे. हे तुम्ही एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आज करून पहा, ठीक आहे. तर हे झालं तुम्हाला मराठीसाठी 10वीच्या पेपरमध्ये, ठीक आहे. कोणते प्रश्न कसे येणार आहे सगळं सांगितलं तुम्हाला, कसं पेपर लिहायचा सगळं सांगितलं आहे. व्हिडिओ अजूनसुद्धा लाईक केला नसेल, लाईक अगोदर करा, नंतर शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला एक वेळ सगळ्यांनी कॉमेंट्समध्ये सांगा. आतापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तुम्ही तर. आणि पुढच्या पेपरसाठी सगळ्या पेपरसाठी तुम्हाला व्हिडिओ येणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.